नमस्कार. आपण ऐकत आहात रसिक कथा. माझ्या 45 वर्षांच्या आयुष्यात मी अनुभवली नसेल अशी अस्वस्थता त्या एका संध्याकाळी माझ्या अनुभवाला आली. दीपा सुलाखेनं मला फसवलंच असं काही ठामपणे म्हणता येणार नाही. माझाही खरंच गैरसमज झाला असण्याची शक्यता विचारांती नाकारता येत नाही. पण एक मात्र नक्की, त्या संध्याकाळी जे काही घडलं ते घडायला नको होतं. निदान ते ज्या पद्धतीत ज्या क्रमाने घडलं तसं तरी घडायला नकोच होतं. असं मी का म्हणतो याचं स्पष्टीकरण आज तरी माझ्यापाशी नाही. पण त्या एकूणच प्रकाराने माझ्या मनातली माझीच प्रतिमा कुठेतरी मलिन झाली आहे असं मला वाटतं. मी एक प्रथितयश कादंबरीकार आहे, नाटककार आहे. आज उभा महाराष्ट्र मला ओळखतो. लोकांसमोर माझ्या दोन्ही प्रतिमा अतिशय स्वच्छपणे उभ्या आहेत, लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही. दीपा सुलाखेच्या बाबतीत जे काही घडलं ते यातल्या माणसाच्या स्वच्छ प्रतिमेशी पूर्णतः विसंगत आहे. ते जसंच्या तसं स्वीकारण्याचं धैर्य माझ्या अंगी निश्चित आहे. दीपा त्या संदर्भात कोणापाशी एक अक्षरही बोलणार नाहीये हेही खरं आहे. पण असं घडलंच का आणि कसं? आजपर्यंत मी लेखक आणि माणूस या भूमिका गल्लत न करता व्यवस्थित सांभाळल्या आहेत. आणि कुठली, कोण, ती कालची पोर दीपा सुलाखे, तिच्यासारख्या एका सामान्य युवतीनं, दुय्यम नटीनं मला घोटाळ्यात पाडून माझ्या हातखंडा भूमिकांमध्ये गल्लत करण्यात यशस्वी व्हावं? हे माझ्या साहित्यप्रेमींना कळो न कळो, त्यांच्या लेखी मी पूर्वी इतकाच स्वच्छ, विश्वासार्ह राहो न राहो, माझ्या मनातली माझी प्रतिमा एक पायरी खाली उतरली आहे याचं दुःख जास्त तीव्र आहे. तो रविवार आज मला 2 वर्षांनंतरही स्पष्टपणे आठवतो. रविवार हा दिवस मी लोकांच्या गाठीभेटींसाठी राखून ठेवलेला असतो. हे सर्व परिचितांनाही माहीत असल्याने दिवसभर लोकांचा राबता असतो. खो दिल्यासारखी माणसं येत जात राहतात. कधी कधी तर सकाळी 7 पासूनच कुणीतरी येऊन बसतं. आणि स्नान ही क्रिया देखील मला मध्यान्ह स्नान म्हणूनही घाईघाईत उरकावी लागते. लोकांचं असं येणं मला आवडतं हे त्यांनाही माहीत झालं आहे. आणि सवयीनं ते आता रमाच्याही अंगवळणी पडलं आहे. रविवारी कोणीही आलं तरी ती परस्परच आहेत असं सांगून टाकते. मला निरोप पोहोचवून चहा पाण्याच्या तयारीला लागते. रमा हे माझं सद्भाग्य आहे. लेखक होण्यापेक्षा लेखकाची पत्नी होणं अवघड असं म्हणण्या इतपत मी वाईट पती आहे. पण रमा सगळ्याला हसतमुखाने तोंड देते. 20 वर्ष झालीत आमच्या विवाहाला, पण तिच्या भूमिकेपासून ढळताना तिला मी कधीही पाहिलेलं नाही. आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच जणांना कित्येकदा माझ्यापेक्षा तिचाच स्वभाव जास्त आवडतो. त्याबद्दल मलाही कधी वैषम्य वाटलेलं नाही. माझ्याकडे जे इतर लेखक, प्रकाशक, सूत्रधार, नट नेहमी येतात ते माझ्याशी बोलून थेट स्वयंपाकघरात डोकावून रमाची चौकशी करतात. यात काहीच नवल नाही. माझ्याकडे वाचक म्हणून येणाऱ्या स्त्रिया आणि मुलीही 1-2दा येऊन गेल्या की माझ्याकडे न येता मग रमाकडेच येऊ लागतात. याला अपवाद फक्त दीपा. पहिल्यांदा ती माझ्याकडेच आली आणि परवा यायची बंद होईपर्यंत ती माझ्याकडेच येत राहिली. आली की म्हणायची, मी तुमच्याकडे नाही, वहिनींकडे आले आहे. पण 5 मिनटं रमाशी बोलून माझ्याशीच गप्पा मारत बसायची. काय ते लक्षात येऊन माझ्या ओठांवर हसू फुललं की तिलाही आनंद व्हायचा. मी तिच्या गुपितात सामील आहे असं गृहीत धरल्यासारखी ती फक्त माझ्यापुरतं लाजरं हसायची. त्या रविवारी मी दीपाला प्रथम पाहिलं. कोणा एका दुय्यम नाट्यसंस्थेला माझ्या एका नाटकाच्या प्रयोगांसाठी मी परवानगी दिली होती. संस्थेचा ग्रुप माझे आशीर्वाद घ्यायला आणि पहिल्या प्रयोगाचं निमंत्रण द्यायला आला होता. याच घोळक्यात ती होती, एक कलाकार म्हणून. संस्थेच्या सूत्रधारानं इतर कलाकारांच्या ओळखी करून दिल्या तशीच तिचीही दिली. त्यावेळी तिच्या डोळ्यात एक चमक होती, चेहऱ्यावर भारलेपण होतं. मला या सगळ्या प्रकारच्या सर्व आविर्भावांची सवय आहे. एखाद्या युवतीच्या वा स्त्रीच्या चेहऱ्यावर असे मोहित झाल्याचे भाव दिसणं हा बऱ्याचदा त्या कलाकाराच्या कलेचा विजय असतो. व्यक्तिशः कलाकाराचा नाही, त्याचा चुकीचा अर्थ लावून हुरळून जायचं नसतं. मला हे पूर्णतः माहीत आहे. नव्हे, कित्येकदा गल्लत होऊन आपलीच भूमिका समजू न शकलेल्या, चुकीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या तरुणींना मी बौद्धिक देऊन सन्मार्गालाही लावलं आहे. म्हणूनच दीपाच्या चेहऱ्यावरचे ते भाव मला अगदी सहज सुंदर वाटले. मूळच्या तिच्या पाणीदार नेत्रातली चमक अधिक बोलकी वाटली. तिच्या चेहऱ्याला त्या एकूणच आविर्भावाने मोहकपणा प्राप्त झाला. कोशातून नुकतीच बाहेर आलेली नवयौवना म्हणून तिचं ते दर्शन मला फार आकर्षकही वाटलं. पण त्या पलीकडे काही नाही. त्या पहिल्या भेटीत दीपा अक्षराने देखील माझ्याशी बोलली नाही. तिनं नुसतं मला डोळे भरून पाहण्याचं आणि कान भरून ऐकण्याचं तेवढं काम केलं.
सूत्रधारांच्या निमंत्रणानुसार 3-4 दिवसांनी मी आणि रमा नाटकाला गेलो. अर्थातच आमची व्यवस्था सन्माननीय निमंत्रितांसाठी राखून ठेवलेल्या एका पहिल्या रांगेतल्या कोचामध्ये केली होती. माझं हेच नाटक संस्थेनं का निवडलं मला कधीच कळलेलं नाही. नाटक तसं बरं आहे, पण ज्या नाटकांमुळे मला नाटककार म्हणून एकमताने मान्यता मिळाली त्यातलं हे नाही. याची भट्टी थोडी बिघडलेली आहे आणि हे माहीत असूनही बराच वेळ विचार करून त्यातलं नेमकं नसलेपण वा जादाचं असलेपण मलाच शोधून काढता आलेलं नाही. परिणामी व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाचे जेमतेम 50 प्रयोग झाले असतील नसतील. सबब या नाटकाकडून माझ्या नव्याने काही अपेक्षा असणं शक्य नव्हतं. तशाच त्या या दुय्यम नाट्यसंस्थेकडूनही नव्हत्या. त्यांचा वकूफ त्यांनी या नाटकाची निवड करूनच सिद्ध केलेला होता. असो, नाटक सुरू झालं. अपेक्षेप्रमाणेच विशेष कोणताही परिणाम न साधता संपलं. प्रोत्साहन म्हणून फार तर कलाकारांनी आपापली कामं बरी केली असं म्हणता आलं असतं. नाटकभर मला सतत जाणवली ती एकच गोष्ट, दीपाचं माझ्याकडे वारंवार जाणारं लक्ष. त्यामुळेच तिला ती भूमिका मनापासून करता आली नव्हती. अन्यथा तिचं काम 10% तरी सुधारित झालं असतं. तिच्यापाशी खास असं अभिनय नैपुण्य होतं. अशातला भाग नाही, पण जे काही होतं तेही पूर्णतः पणाला लागू शकलं नव्हतं. हा अनुभव मात्र थोडा वेगळा होता. नाहीतर लेखकाच्या उपस्थितीचं भान ठेवून प्रत्येक कलाकार अधिक मनापासून काम करतो, भूमिकेला जास्तीत जास्त न्याय देतो, परिणामी प्रयोग चांगला रंगतो. पडद्याआड सर्व कलाकारांचा निरोप घेताना मला दीपा सुलाखेही दिसली. ती थोडीशी निराश वाटली. म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलो इतपत तरी तिला जाणवलेलं असावं. तिच्या कामाचं थोडं कौतुक करून शेवटी मी तिला एकदा निवांत घरी येण्याचं निमंत्रण दिलं. आणि मला वाटतं तिथेच मी चुकलो. मी तेव्हा तिच्याकडे इतकं वेगळं लक्ष देण्याची गरज नव्हती. तिच्या भूमिकेत अधिक सफाई आल्यानं नाटकाची उंची वाढण्याची अजिबात शक्यता नव्हती आणि ती असलीच तरी तिला ते समजावून सांगायला दिग्दर्शक होताच की. पण ही सगळी पश्चातबुद्धी. तेव्हा मी तिला निवांत ये असं म्हणालो. ती निवांत आली आणि नंतर येतच राहिली. दीपा आता आमच्या घरात चांगलीच रुळली होती. सुरुवातीचा तिचा अबोलपणा कुठल्या कुठे पसार झाला होता. माझ्या लेखनाच्या खोलीत येऊन तासनतास माझ्याशी गप्पा मारण्या इतकी ती धीट झाली होती. एकांतात माझ्यासमोर धाडसी विधानं करताना आता तिला मुळीच संकोच वाटत नव्हता. अर्थात त्याबद्दल तिला मी आजही दोष देऊ शकत नाही. तिच्या सहवासात मीच अधिक मोकळा होत असल्याशिवाय दीपाचं ते धाडस झालंच नसतं. तिनं माझ्या बहुतेक सर्व कादंबऱ्या वाचलेल्या होत्या. त्यातल्या घटना, विशिष्ट परिस्थितीतलं त्या पात्रांचं वागणं, त्यांचे स्वभाव इत्यादी बाबींवर ती अस्खलितपणे स्वतःची मतं मांडू शकायची. एखादी कादंबरी कुठे अपेक्षित उंची गाठते वा कुठे तोकडी पडते यावर तिची मतं तिच्या बुद्धीनुसार पण प्रभावीपणे मांडायची. नाट्याभिनयात ती स्वतः सुमार असली तरी नाटकातलं नेमकं नाट्य हेरण्यात आणि पात्रांचे स्वभाव पकडण्यातही ती तरबेज होती. याशिवाय तिच्याकडे आणखी एक जमेची बाजू होती, ती म्हणजे तिचं तारुण्यसुलभ सौंदर्य. होय, तिच्या या विशेषानं मला नक्कीच आकर्षून घेतलं होतं. म्हणजे मी रूढ अर्थाने आकर्षित झालो होतो असं नाही. तसा विचार केला तर आलेल्या कितीतरी संधी मी डावललेल्या आहेत. त्या प्रसंगी संबंधित स्त्रिया दीपापेक्षा कितीतरी पटीने उजव्या असतील, पण दीपामध्ये एक चुंबकीय आकर्षण असलंच पाहिजे. तिची गणना आरसपानी सौंदर्यात वगैरे कधीच झाली नसती, तरी देखील तिच्या व्यक्तिमत्वात असं काहीतरी होतं ज्यामुळे मी वैयक्तिक पातळीवर तिच्याकडे खेचला गेलो. तिची धिटाई मला कौतुकास्पद वाटे. तिच्याशी वाद घालण्यात एक वेगळाच आनंद मिळत असे. तिच्याशी गप्पा मारताना मलाही 25शीत प्रवेश केल्यासारखं तरुण वाटे. इतर कोणाही वाचकात मी गुंतून पडलो नसतो इतका मी दीपामध्ये गुंतलो गेलो होतो हे मात्र खरं आहे. कधीकधी रमाच्या वागण्याचं मला कोडं पडतं, तेव्हाच्याही आणि दीपा येणं बंद झाल्यानंतरच्याही. दीपा यायची, इतरांप्रमाणे तिला मज्जाव नसल्यासारखी एका अधिकारानं माझ्या लेखनाच्या खोलीत शिरायची, तासनतास बसायची आणि जाताना तिला सांगून जायचं, वहिनी येते. या एकांतात रमा चुकूनही कधी डोकावून गेली नाही. तिनं कधी दीपाचा रागराग केला नाही की माझ्यापाशी शब्दानंही नाराजी व्यक्त केली नाही. असं का बरं? आत काय चाललं आहे, हे दोघं इतका वेळ काय बोलतायत याविषयी रमेला कधी उत्सुकता वाटलीच नसेल का? का स्त्री सुलभ असा मत्सर तिच्या स्वभावातच नाही आहे? का काहीही झालं तरी आपल्या नवऱ्याचं पाऊल कधी वाकडं पडणारच नाही असा तिला तेव्हा विश्वास वाटत असावा? दीपा येत होती तेव्हाही तिनं कधी विचारलं नव्हतं आणि ती येण्याचं बंद झालं तरीही दीपा काय येत नाही असंही तिनं कधी विचारलं नाही.
का असं का? कोणी एक सामान्य दीपा आपल्या प्रतिभासंपन्न पतीला फार काळ आपल्या जाळ्यात अडकवू शकणारच नाही, हा या मौनामागे विश्वास होता का रमाला खरंच काही शंका आली नसेल? तसं असलं काय किंवा असं असलं काय, दोन्ही परिस्थितीत माझ्या मनातली बोच तितकीच तीव्र राहणार. रमेला क्षमा करण्याची एक तरी संधी मी दिली किंवा तिच्या भोळेपणाचा, पापभीरू स्वभावाचा मी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. दोन्हीपैकी काहीही असलं तरी बोच तेवढी तीव्रच, मानसिक यातना तितक्याच प्रखर. त्या रात्री पहिल्यांदाच मला झोप लागली नाही. शेजारी रमा शांत गाढ विश्वासाने झोपी गेली होती आणि मी दीपाच्या त्या वाक्याचा विचार करीत जागा होतो. संस्थेने कसेबसे 10 प्रयोग करून माझं ते नाटक थांबवलं होतं. त्यालाही आता 6 महिने उलटून गेले होते. एका नव्या उद्योन्मुख नाटककाराचं फार्सिकल नाटक बसवण्यात संस्था रंगून गेली होती. त्यातही दीपा होती आणि संस्थेतील ती एक अशी एकमेव कलाकार होती जिचं माझ्याकडे येणं जाणं चालूच राहिलं होतं. ती माझ्यात कुठेतरी बौद्धिकतेवर वेगळ्याच पातळीवर गुंतली असावी, अशी शंका माझ्या मनात वारंवार डोकावू लागली होती. बऱ्याचदा तिचं बोलणं सूचक असायचं. चतुरपणे ती असं बोलण्याची संधी घ्यायची, पण प्रत्यक्षात मात्र तिचं बोलणं वा वर्तन कुठेही आक्षेपार्ह नसायचं. एक यशस्वी लेखक म्हणून मला समोरची व्यक्ती अभ्यासण्याची सवय जडली आहे. सरावाने, ठोकताळ्यांच्या सहाय्याने मी त्या व्यक्तीची मानसिक घडण, तिची संस्कृती, तिची झेप इत्यादी गोष्टींचे अंदाज बांधू शकतो. त्यांचे योग्य पडताळेही मला नंतर मिळतात. माझ्या ठायी निर्माण झालेल्या या आकलनशक्तीचा मला अभिमान वाटतो. तिच्यावर माझा अजूनही गाढ विश्वास आहे. आता असा अभिमान, विश्वास वाटू लागला की दीपा सुलाखे प्रश्नचिन्ह बनून माझ्यासमोर येते आणि तो क्षणिक का होईना दोलायमान होतो. अपवादाचे नियम सिद्ध होतो. या गुळमुळीत सिद्धांताचा आधार घेत मी स्वतःचा कणखरपणा जोपासतो. पण एक दीपा सुलाखे तो अपवाद असावी याबद्दल मात्र विषाद कमी होत नाही. लेखक म्हणून मला माणसाची चांगली पारख आहे आणि तिचा उपयोग मी माणूस म्हणूनही चपखलपणे करू शकतो. हे जर मला मान्य असेल तर दीपाबाबत मी रमेचा मात्र अधिक अपराधी ठरतो. होय, मी वेळीच सावध का झालो नाही? सगळं समजत असल्याचा दावा करूनही मनाने अजाणतेपणाचा बुरखा का घेतला? 20 वर्षात जी फसवणूक करण्याचे विचारही कधी मनात आले नाहीत, तिचाच पाठपुरावा करण्याचा मोह मला का झाला? रमा ही अत्यंत आदर्श पत्नी आहे. ती प्रेमळ आहे, समजूतदार आहे, चतुर आहे आणि आता क्षमाशीलही आहे. तिचा माझ्यावर जो गाढ विश्वास होता ना, त्याचाच गैरफायदा घेण्याचे विचार माझ्या मनात आलेच कसे? एका 20 वर्षांच्या युवतीनं माझी त्याच्या जन्मापासूनची तपश्चर्या धुळीला मिळवावी, माझा तपभंग करण्यात यशस्वी होऊन स्वतःला धन्य मानावं आणि पराभव मान्य करण्याखेरीज माझ्या हाती आता काहीच राहू नये. घडलं ते इतक्या स्पष्ट उघडपणे की तथाकथित सभ्य माणूस अंगाशी येताच भूमिका बदलण्यासाठी जी लूप होल्स आधीच योजून ठेवीत असतो तशीही मला उपलब्ध नव्हती. अर्थात जे काही झालं ते अकस्मात मुळीच नव्हतं, अजाणता तर नव्हेच नव्हे. एकमेकांना अभ्यासत, एकमेकांना आजमावत, सूचक शब्दांचे खडे टाकत असं सगळं सूत्रबद्ध, शिस्तबद्ध होतं आणि त्यासाठी आम्ही प्रचंड कालावधीही घेतला होता. दरम्यान आपापल्या आणि दुसऱ्याच्या भूमिका तपासून घ्यायला आम्हाला भरपूर वेळ होता, संधी होती. सगळं काही लक्षात आल्यावर आजपर्यंतच्या माझ्या लौकिकानुसार मी सावध व्हायला हरकत नव्हती. दीपाचं बौद्धिक घेऊन तिचे डोळे उघडणं हे माझं कर्तव्य होतं. पण दीपाच्याच बाबतीत वेगळं कसं घडलं याचं स्पष्टीकरण माझं मलाच माहीत नाही. तिचे डोळे उघडण्याऐवजी मलाच डोळे मिटण्यात एक आनंद प्राप्त होत होता, हे मात्र खरं. वयाने आपल्यापेक्षा निम्म्यानं लहान असणारी युवती आजही आपल्या प्रेमात पडू शकते, हा नवा साक्षात्कार नव्हता. यापूर्वी अनेकदा असं घडून गेलं होतं, पण त्यावेळी परिस्थिती माझ्या हातात होती. तिला योग्य वळण देण्याची सद्बुद्धी समर्थ होती. दीपाच्या बाबतीत सगळं काही कळत असून मी परिस्थितीच्या स्वाधीन झालो होतो. परिस्थितीला योग्य वळण देण्याची इच्छाच नव्हती. कधी नव्हं ते असं उच्छृंखल वागण्यात मनाला एक आनंद प्राप्त होत होता. एक नवी झिंग अनुभवाला येत होती. चोरटेपणाचे एक विश्व जन्माला येत होते, ज्यात प्रथमच रमेला स्थान नव्हतं. तिथं होती फक्त दीपा. खरं तर या प्रकरणात मी स्वतःला पूर्णपणे का दोषी मानतो कोणास ठाऊक. अपराधीपणाची ही टोचणी कदाचित 2 मुद्द्यांमुळे आलेली असावी. एक, रमेचा कुठेही दोष नसताना आपण तिची फसवणूक केली.
2. दीपा लहान आहे, तिला कळत नाही, पण आपल्यासारख्या परिपक्व गृहस्थालाही कळू नये का? पण तसा विचार केला तर सुरुवातीला माझा दीपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा नव्हता. दीपाने जाणीवपूर्वक तो सदोष बनवला असं मला अजूनही वाटतं. एकदा ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, आणि मी मनस्विनी असेल तर? मनस्विनी होणं मला आवडेल. मनस्विनी हे माझ्या एका कादंबरीतल्या नायिकेचं नाव आहे. समाजाधिष्ठित संस्कृतीत स्त्रीवर जी बंधनं आहेत ती झुगारून एका वयस्क संस्कारी गृहस्थावर ती निरपेक्ष प्रेम करते. या प्रेमापोटी त्याच्याकडून तिला कोणत्याही लौकिक स्वार्थाची वा कशाचीच अपेक्षा नसते. आपल्यासाठी त्यानं आपला सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होऊ देण्याची गरज नसते. तिला फक्त परिणामांची पर्वा न करता त्याच्यावर प्रेम करीत आपलं स्त्रीत्व सर्वांगानं त्या गृहस्थावर उधळीत करायचं असतं. या प्रेमाची परिणितीच तिला अपेक्षित नसते. सापेक्ष प्रेमावर तिचा विश्वास नसतो. तिला तो सौंद्या इतकाच निकृष्ट प्रकार वाटत असतो. त्यावेळी आमची चर्चा चालली होती मनस्विनी अस्तित्वात असू शकते का याबद्दल. मी म्हणत होतो नसते. मग तुम्ही हे पात्र अगदी स्वानुभवातून आल्यासारखं इतकं जिवंत, कुठेही जराही काल्पनिक न वाटणारं कसं काय रंगवलंत? तिच्या या प्रश्नावर मी म्हणालो होतो, मनस्विनी हे काल्पनिक पात्र आहे. ते असंच्या असं कुठे अस्तित्वात असू शकेल यावर माझाच विश्वास नाही. पण ते इतकं जिवंतातून आल्यासारखं वाटतं याचं कारण माझ्या मते हे आहे की प्रत्येक पुरुषाच्या मनात त्याच्या विशफुल थिंकिंगमध्ये एक आदर्श मैत्रीण वसलेली असते. हे व्यक्तिमत्व मानवाच्या स्वार्थातून, त्याच्या व्याभिचाराच्या ओढीतून निर्माण झालेलं असतं. हे एका अर्थी खरं असलं तरी अशी निरपेक्ष मैत्रीण असण्याची कल्पनाच प्रत्येकाला इतकी रोमॅन्टिक आणि हवीहवीशी वाटत असते की कालांतराने असं वाटू लागतं ही स्त्री अस्तित्वात आहे, पण आपल्या मात्र भाग्यात नाही, इतकंच. मनस्विनी या पात्राद्वारे मी माणसाच्या मनात लपलेली मैत्रीण शब्द साकार केलेली आहे. अशी निरपेक्ष प्रेमिका नसते. तशी ती असूही नये, कारण अशी प्रेमिका, अशी मैत्रीण हे पुरुषप्रधान संस्कृतीच्या विकृतीचंच लक्षण आहे. मनस्विनी हे मार्गदर्शन नव्हे, ते या विकृतीवर अचूक बोट ठेवणं आहे. आणि यावर दीपा म्हणत होती, मीच मनस्विनी असेन तर मला तसं होणं आवडेल. दीपाच्या या विधानाचा अर्थ मी काय घ्यायचा? त्या रात्री पहिल्यांदाच मला झोप लागली नाही. रमेच्या कुशीत विसावून मी प्रथमच दीपाचा विचार केला. एकीकडे गाढ झोपी गेलेल्या रमेच्या चेहऱ्यावरलं निरागस सौम्य समाधान पाहताना माझ्या मनातल्या विचारांची मला लाज वाटत होती. स्वतःबद्दल घृणा वाटत होती. माझ्या मनात हे विषारी आव्हान पेरण्यात यशस्वी होणाऱ्या दीपाचा मला भयंकर संतापही येत होता. आणि हे सगळं मान्य करूनही मी त्या रात्री फक्त दीपाचाच विचार करीत होतो, करू शकत होतो. आणि त्यानंतर अशा रात्रींची एक मालिकाच सुरू झाली. दरवेळी मी ठरवायचो हे ताबडतोब थांबलं पाहिजे. एकदाचा या प्रकरणाचा काय तो सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आणि दर भेटीत दीपा मात्र माझ्या विचारांना नवं नवं खाद्य पुरवायची. मी त्यात अधिकाधिक गुरफटला जायचो. या कालावधीत दीपा माझ्याबरोबर हॉटेलांमध्ये आली. आम्ही दोघांनी काही चित्रकला प्रदर्शनंही पाहिली. क्वचित पार्कमधल्या निवांत जागीही आम्ही गप्पा मारल्या. पण तिनं वा मी एक विशिष्ट मर्यादा उल्लंघून त्या प्रदेशात रीतसर प्रवेश करणं आवश्यक होतं, ते मात्र आमच्या हातून कधीच झालं नाही. कदाचित पुढाकार कोणी घ्यावा याबाबत जरा अनिश्चितपणा असावा, कारण वागण्या बोलण्यातून सर्व काही सूचित होत असलं तरी थेट त्या संदर्भात आमचं कधीच बोलणं झालेलं नव्हतं. दीपाला तिच्या वयात मोहवणारा मी पहिलाच प्रौढ गृहस्थ असणार आणि विवाहोत्तर 20 वर्षांच्या आयुष्यातली एका अविवाहित तरुण मुलीशी तसे संबंध प्रस्थापित होऊ देण्यास माझ्या मनाने संमती देण्याची तर निश्चितच ती पहिली वेळ होती. अशा प्रसंगाला आम्ही अगदी नवखा होतो. या दोन्ही व्यतिरिक्त आणखी काही निद्रिस्त कारण असेलच, तर ते म्हणजे रमा. हे सारं विवाहबाह्य हवं असूनही तिच्याशी पूर्ण अंशी प्रतारणा करण्याइतपत निर्ढावलेपण मला येऊ शकत नव्हतं. कारण काहीही असो, दीपाबरोबरचे माझे घनिष्ठ संबंध आता माझ्या क्षेत्रातील लोकांच्या लक्षात येऊ लागले होते. माझ्या अपरोक्ष त्यावर चवीने चर्चाही होऊ लागली होती. माझ्या खाजगीतले मित्र त्यावरून मला अप्रत्यक्षपणे चिडवू लागले होते. तरीही आमच्या संबंधातली एक परकेपणाची भिंत मात्र नष्ट होऊ शकली नव्हती. काहीही पदरात न पडता मी केवळ बदनामच होत होतो. कधी कधी वाटे पुरे झालं, आता सरळ माघार घेऊन हे वांझोट प्रकरण इथेच पूर्णविराम देऊन टाकावं. पण मानसिक स्तरावर आता मी माघार घेण्यापलीकडे दीपामध्ये गुंतलो होतो. मनातले शेकडो सुंदर बेत विफल असताना तिला सोडून देण्याची कल्पनाही माझ्या मनाला शिवू शकत नव्हती.
तिच्या तरुण शरीराचा मला मोह पडत होता. दीपाची ही अवस्था याहून भिन्न नसणार याबद्दल माझी खात्रीच होती. आज पवेतो 100 वेळा तिनं मला ग्रीन सिग्नल्स दिले होते. एकदा माझ्या कारने तिला महाबळेश्वरला जायचं होतं. तिथे छान मुसळधार पाऊस पडत असणार होता. चित्रपटात दाखवतात तसे धुक्याचे पुंजकेच्या पुंजके आम्हाला झाकून टाकणार होते. बाहेर प्रचंड पाऊस कोसळत असताना आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत बसून रमचा घुटक्या घुटक्याने आस्वाद घेणार होतो आणि यात तिच्या कल्पनाचित्रात रमेचा कुठेही ठिपकाही नव्हता. होतो फक्त आम्ही दोघं, मी आणि दीपा. रमाच्या नसण्याला माझीही मूक संमती होती. आणखी कोणत्या शब्दात आपलं मन उघड करायला हवं होतं दीपानं? दिवसेंदिवस मला दीपाचं केवळ सान्निध्य आणि सहवास अस्वस्थ करू लागला. त्या पलीकडचं मर्यादारहित सारं काही हवंसं वाटू लागलं. शेवटी मी निर्णय घेतला. आपण पुढाकार घ्यायचा. झाला एवढा कोंडमारा पुरे झाला, तिचाही आणि आपलाही. हा निर्णय घेत असतानाच रमेच्या होऊ शकणाऱ्या कोंडमाऱ्याचा मात्र माझ्या मनाला विचारही शिवला नव्हता. माझ्या आणि दीपाच्या संदर्भात बाहेर इतकी उघड उघड चर्चा चालायची, तिच्या कानांवर काहीच आलं नसेल का? तिच्यासारख्या सुजाण समजूतदार स्त्रीला काही दिसलंच नसेल का? तिनं कधी तसं दर्शवलं नाही, हा तिच्या मनाचा मोठेपणा. आणि दीपासाठीची माझी तडफड इतकी निर्लज्ज की रमेच्या मौनाचाच गैरफायदा घेताना माझं मन जराही कचरलं नव्हतं. माझी सारी अवधानं एकवटली होती ती दीपाभोवती. दीपा, दीपा आणि फक्त दीपा. आज सकाळी रमा दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. मोठा अशोक गेला नव्हता, पण तो घरात नसल्यातच जमा होता. दिवसभर त्याचं कॉलेज, क्लास, बॅडमिंटन, मित्रपरिवार. रात्री 10पर्यंत तो घरी परत येण्याची शक्यता नव्हती आणि 2 दिवसांपूर्वीच निर्माण झालेली ही संधी साधायचं नक्की ठरवून त्यानुसार मी दीपाला सांगून ठेवलं होतं. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता बंगल्यावर ये, मला तुझ्याशी अतिशय महत्त्वाचं बोलायचं आहे. काय ते ती समजून गेली असावी, कारण तिनं एक प्रश्न विचारला, वहिनी तेव्हा घरी नाही आहेत का? म्हटलं नाही, ती शनिवारी सकाळीच मुलांना घेऊन माहेरी जाणार आहे. बरं, म्हणून ती गूढ हसली. तिचे चमकदार डोळे अगदी पहिल्या ओळखीत चमकले होते तसेच चमकले. माझ्या यशाबद्दल तेव्हा माझी खात्रीच पटली. यापूर्वीच आपण असा ठाम निर्णय घेऊन टाकला असता तर शनिवारी घडणार जे आहे ते यापूर्वीच घडलं असतं. इतके दिवस वाया गेले नसते, म्हणून मला उगाचच हुरहुर वाटली. हे 2 दिवस कसे गेले ते माझं मलाच कळलं नाही.